राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। मला पाडण्यासाठी भाजपने 5 कोटी रुपये दिले, पुतण्याला पैसे देत डमी उमेदवार म्हणून उभं केलं। जनकल्याण यात्रेतून आत्राम यांनी भाजपवर हा प्रहार केलाय। आगामी निवडणुकीमध्ये भाजपला एकही जागा देणार नाही। गडचिरोलीमध्ये भाजप राष्ट्रवादी संघर्षाची शक्यता त्यामुळे आता निर्माण झाली आहे। विधानसभेमध्ये माझ्या पुतण्याला तुम्ही उभा केले, माझ्या विरोधामध्ये डमी कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचा 5 कोटी रुपये दिले त्याला मला पाडायला, आणि आता तुम्ही सांगता की मला हिस्सा द्या। एक टुकड़ा नहीं दूंगा 19 में से, एक टुकड़ा नहीं। 19 के 19 जागा हा राष्ट्रवादीचा घडी चालेल, कुठे थांबणार नाही। 10 वाजून 10 मिनिटांनी सुरू झाला की शेवटपर्यंत चालतच राहणार आहे। अनेक ठिकाणी झालं, वेगवेगळ्या ठिकाणी। आता आमच्या येवल्यात नाही झालं का? आमच्याच पक्षात असलेल्या परंतु जरांगेच्या सांगण्यावरून काही लोकांनी आमच्या विरुद्ध प्रचार पण केला आणि आमच्या विरुद्ध मतदान पण केलं। तर आता त्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकल परिस्थितीनुसार निश्चितपणे काही घटना घडलेल्या आहेत। याच्यातली सत्यता पडताळणं आवश्यक आहे। कोणी स्टेटमेंट दिली म्हणजे लगेच ते झालं असं काय मानायचं कारण नाहीये। आणि राजकारणामध्ये अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचा इतिहास तपासला तर सोबत राहून त्या ठिकाणी कधीच कुरघोड्या करणार नाहीत आणि राज्याचं समंजस नेतृत्व आहे